पळून गेल्या होत्या त्या श्रीमंत पोपट डोले याच्या भीतीपोटी ते पळून गेले होता। त्यावेळी श्रीमंत पोपट डोले, दिलीप पोपट डोले, पृथ्वीराज दिलीप डोले, बंटी किसन जाधव आणि किसन देवीदास जाधव इत्यादी लोक तिथं आले सर गाडीतून, आणि त्यांच्या बरोबर अजून एक 4-5 गुंड होते, असे पांढऱ्या गाडीत आले होते। आमच्या आईच्या अंगावर थुंकलं सुद्धा। त्यानंतर आमच्या आईला राग आला आणि आमच्या आईने चपलीने त्याला एक चप्पल पायातली काढून फेकून मारली सर। ही घटना कधी झालेली आहे? ही घटना सर दिनांक 1/6/2021 रोजी झालेली आहे। असे म्हटले असता त्या लोकांनी तुकाराम लोणच्या शिंदे यांचा, म्हणजे माझे आजोबा यांचा छाताडावर बसून गळा दाबला सर। गळा दाबल्यानंतर आमचे आजोबा पूर्णपणे बेशुद्ध झाले, म्हणजे शरीराची कसली हालचाल त्यांची होत नव्हती। त्यामुळं त्यांना जागेवर तिथं टाकून, त्या अवस्थेत जागेवर टाकून सर आमच्या आईला त्यांच्या पांढऱ्या रंगाच्या गाडीमध्ये जबरदस्तीने उचलून नेऊन गेले सर फॉरेस्टमध्ये। तिथं मग फॉरेस्ट मध्ये गोतंडी आणि कचरवाडी लगतचा फॉरेस्ट आहे सर। ओके, माळ रानात। मग तिथं निर्जन ठिकाणी, मानुषीन ठिकाणी त्यांनी नेऊन तिथं आमच्या आईवर गँगरेप केला सर। श्रीमंत डोल्याला चप्पल मारली, त्यामुळं त्या रागाने त्याने ते गोतंडीला गेला आणि गाडी भरून गेला, सर्व त्याचे भाऊ आणि सर्व गुंड लोक घेऊन। आणि तिथं आमचा सासरा तुकाराम लोणचे शिंदे जेवत असताना आमची मंडळी समोर बसलेली होती, आणि त्याने आला की आता या बाईला जीवन सोडायचं नाही, त्याला उचलून घेऊन चला असं म्हणल्यानंतर तुकाराम लोणचे शिंदे म्हणला की माझ्या मुलीला हात लावू नका, नाहीतर मी पोलीस स्टेशनला केस करेन। असं म्हणल्यानंतर आपले श्रीमंत पोपट डोले आणि दिलीप डोले आणि किसन जाधव आणि बंटी जाधव यांनी त्याला खाली पाडला, आणि श्रीमंत पोपट डोल्याने गळा दाबला आणि त्याला जीव मारून टाकला जागेवर। मग चल्ली, हात पाय धरले सर्वांनी आणि पांढऱ्या गाडी 4 चाकीमध्ये टाकली आणि कचरवाडी गोतंडी या फॉरेस्टात नेऊन त्याच्यावर गँगरेप केला माझ्या मंडळीवर। इंदापूर पोलीस स्टेशनला गेल्यानंतर पोलिसांना सांगितली सर्व झालेली हकीकत, सर असा गँगरेप झालाय, माझ्या वडिलांचा मर्डर झालाय। त्यांनी अजिबात ऐकून घेतलं नाही। तर 2 ते 4 वेळा सर आम्ही पोलीस स्टेशनला सुद्धा गेलो, जंक्शन पोलीस स्टेशनला जाऊन आलो, इंदापूर पोलीस स्टेशनला 2-3 वेळा गेलो। तू स्वतः गेला होता ते? हा, आई सोबत स्वतः आहे सर मी। तरी पण तिथल्या लोकांनी, पोलीस स्टेशनच्या लोकांनी आम्हाला उलट हिसकावून हाकलून बाहेर काढलं। खोटारड्यांना तुमचं काय खरं? ते मोठा माणूस येईल आमच्या पाशी तेव्हा त्यांचं ऐकून आम्ही करू, केस करू, काय निर्णय घ्यायचा। श्रीमंत पोपट डोले सारखा पुढाऱ्याचा वरिष्ठ माणूस आहे, हा असं करू शकत नाही, तुम्ही खोटं बोलताय असं त्यांनी हाकलून काढलं। न्याय मिळावा आम्हाला, त्याची अटक व्हावा आम्हाला, याची विनंती आहे आमची। माझं नाव श्रीमंत अण्णा राजेश खन्ना भोसले। आम्ही राहायला गेल्या 20 वर्षापासून लाखेवाडीच्या फॉरेस्टमध्ये राहत होतो। आम्ही 3 भावंड आणि आमची आई असे आम्ही 4 कुटुंब राहत होतो। तिथं राहत असताना त्या जागी एक दिवस श्रीमंत पोपट डोले हा माणूस आला, कारण तो लाखेवाडी गावचा सरपंच होता। तर तो आल्यानंतर ते म्हणाला की हे टिंब्याच्या माळावरची सर्व जागा जमीन आम्ही विकत घेतलेली आहे, ही माझी आहे, आणि हे गायरन सुद्धा आता मीच घेणार आहे, त्यामुळे तुम्ही इथं राहता कामा नये, अन्यथा तुम्हाला मारून तुमचे कोपटं वगैरे तुमचे घरदार उचकटून टाकील, बऱ्या बोलाने तुम्ही इथून निघून जावा तुमचं सामान घेऊन। मग असं म्हटल्यानंतर आमच्या आईने, ही माझी आई आहे, हे माझे वडील आहेत, तर आमच्या आईने तिथे येऊन, आम्ही गरीब लोक आहोत, आम्ही कसं तरी इथं शेजार पाजारी रानात कामधंदा करून आमचा उदरनिर्वाह करतो, आमच्यावर लोक वाईट तुच्छ नजरेनं पाहतात आणि आमच्यावर सारखे संशय आक्षेप घेत असतात, त्याच्यामुळं आम्हाला जगायला पण साधन नाही आणि आम्हाला राहण्यासुद्धा जागा नाही, त्याच्यामुळं आम्ही इथून कुठेही जाणार नाही। आम्हाला काही जरी केलं तरी आम्हाला दुसरीकडे जगण्याचा थार नसल्यामुळं आम्ही इथून जाऊ शकत नाही। असं म्हटल्यानंतर पोपट डोले यांनी चिडून आमच्या आईला शिवीगाळ करून लाताबुक्याने मारहाण केली व पारदाड्यांनो, घाणेरड्या जातीच्या अवलादींनो, तुम्हाला एका भाषेत सांगितलेलं कळत नाही का, असं जातीवाचक शिवीगाळ करून आम्हाला सर त्यांनी मारहाण केली आणि आमच्या आईच्या अंगावर थुंकलं सुद्धा। त्यानंतर आमच्या आईला राग आला आणि आमच्या आईने चपलीने त्याला एक चप्पल पायातली काढून फेकून मारली सर। ही घटना कधी झालेली आहे? ही घटना सर दिनांक 1/6/2021 रोजी झालेली आहे सर। 2021 ला? हा, 2021 ला। मग चप्पल मारल्यानंतर पुढे काय झालं? चप्पल मारल्यानंतर सर तो म्हणाला की आता तुम्ही पळून कुठेही जाऊ शकत नाही आणि तुम्हाला आता मी जिवंत सोडत नाही, गावातनं मी लगेच आलो माघारी, गावातील पोरं घेऊन, माझे पैलवान लोक घेऊन मी माघारी येतो, तुम्ही काय करता ते बघतो, असे म्हणून म्हटल्यानंतर
आम्हाला थोडी भीती निर्माण झाली सर, आणि आम्ही तिथून पळ काढला. आमचे जे कोपटं होते ते कोपटं आमचे लेकरबाळ तिथं सोडून आम्ही तिथून पळ काढला. आणि आम्ही सर साधारणतः मला वाटतं संध्याकाळी 6ला आम्ही परत आलो घरी, पण आमची आई तिथं आली नव्हती. आमची आई आजोबाच्या घरी म्हणजेच माझ्या आजोळला गोतंडी गावी गेली होती, तिच्या आई वडिलांच्या तिकडे गेली होती. पळून गेले होते. पळून गेल्या होत्या त्या भीतीपोटी. श्रीमंत पोपट डोले याच्या भीतीपोटी ते पळून गेले होता. त्यावेळी श्रीमंत पोपट डोले, दिलीप पोपट डोले, पृथ्वीराज दिलीप डोले, बंटी किसन जाधव आणि किसन देवीदास जाधव इत्यादी लोक तिथं आले सर गाडीतून. आणि त्यांच्या बरोबर अजून एक 4-5 गुंड होते, असे पांढऱ्या गाडीत आले होते. मग त्यांनी आम्हाला विचारपूस करून मारहाण केल्यानंतर आमच्यातल्याच एका लहान मुलांनी त्यांना सांगितलं की आमची आजी आजोळा पळून गेलेली आहे. असं म्हटल्यानंतर बघतो तिच्याकडे म्हणून ते आम्हाला तिथंच टाकून त्या अवस्थेत ते गोतंडी गावात गेले सर. गोतंडी गावात आमच्या आईच्या सांगण्यानुसार गोतंडी गावात आमची आई आजोबाच्या घरी तुकाराम लोणच्या शिंदे यांच्या घरी बसलेली होती, आणि आमचे आजोबा तुकाराम शिंदे हे जेवण करत होते. तर त्या जागी गेल्यानंतर ते सर्वजण गाडीतून उतरले. कोण कोण उतरले गाडीतून? श्रीमंत पोपट डोले, दिलीप पोपट डोले, पृथ्वीराज दिलीप डोले, किसन देवीदास जाधव आणि बंटी किसन जाधव हे लोक तिथून गाडीतून उतरून त्यांनी उतरल्या सरशी हत्यारे घेऊन उतरले आणि आईला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळेस मारहाण करताना आमचे आजोबा जेवत होते तुकाराम लोणच्या शिंदे, ते त्यांना म्हणाले, ते मध्यस्थी घेत होते, आईला सोडवण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळेस ते लोकांना आमचे आजोबा तुकाराम लोणच्या शिंदे हे काय म्हणाले की तुम्ही जर आमच्या देखत जर आमच्या मुलीला मारहाण करत असेल तर आम्हाला कुठे न्याय मिळणार नाही का, आम्ही तुमच्या विरोधात केस करू, आम्ही पोलीस स्टेशनला जाऊ असे म्हटले असता त्या लोकांनी तुकाराम लोणच्या शिंदे यांचा म्हणजे माझे आजोबा यांचा छाताडावर बसून गळा दाबला सर. गळा दाबल्यानंतर आमचे आजोबा पूर्णपणे बेशुद्ध झाले, म्हणजे शरीराची कसली हालचाल त्यांची होत नव्हती. त्यामुळं त्यांना जागेवर तिथं टाकून त्या अवस्थेत जागेवर टाकून सर आमच्या आईला त्यांच्या पांढऱ्या रंगाच्या गाडीमध्ये जबरदस्तीने उचलून नेऊन गेले सर फॉरेस्टमध्ये. तिथं मग फॉरेस्टमध्ये घेऊन गेले? फॉरेस्टमध्ये गोतंडी आणि कचरवाडी लगतचा फॉरेस्ट आहे सर. ओके. माळ रानात. मग तिथं निर्जन ठिकाणी मानुषीन ठिकाणी त्यांनी नेऊन तिथं आमच्या आईवर गँगरेप केला सर. त्या लोकांनी गँगरेप केला सर. आणि गँगरेप करण्याचा उद्देश काय होता त्यांचा? गँगरेप करण्याचा उद्देश तर म्हणजे चक्कर आला म्हणा. ही जी पीडित महिला आहे त्याच्या मुलाला खरं तर चक्कर आलेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यामुळे आता त्यांचे वडील जे आहेत त्या मुलाचे, ज्यांच्या पीडित महिला आहे तिचे जे पती आहेत त्यांचं काय म्हणणं आहे बघूया. नक्की गँगरेप तुम्ही म्हणताय झाला 2021 मध्ये, पण हा गँगरेप का करण्यात आला असं तुम्हाला वाटतं? गायरान सोडून जात नाही आणि आम्ही त्याच्या अंगावर गेलो आणि त्या श्रीमंत डोल्याला चप्पल मारली. त्यामुळं त्या रागाने त्याने ते गोतंडीला गेला आणि गाडी भरून गेला सर्व त्याचे भाऊ आणि सर्व गुंड लोक घेऊन. आणि तिथं आमचा सासरा तुकाराम लोणचे शिंदे जेवत असताना आमची मंडळी समोर बसलेली होती. आणि त्याने आला की आता या बाईला जीवन सोडायचं नाही, त्याला उचलून घेऊन चला असं म्हणल्यानंतर तुकाराम लोणचे शिंदे म्हणला की माझ्या मुलीला हात लावू नका, नाहीतर मी पोलीस स्टेशनला केस करेन. असं म्हणल्यानंतर आपले श्रीमंत पोपट डोले आणि दिलीप डोले आणि किसन जाधव आणि बंटी जाधव यांनी त्याला खाली पाडला आणि श्रीमंत पोपट डोल्याने गळा दाबला आणि त्याला जीव मारून टाकला जागेवर. मग ती मारून टाकल्यानंतर पोलिस्टर बाई त्यांच्या अंगावर धावून गेल्यानंतर त्याला उचलली, हात पाय धरले सर्वांनी आणि पांढऱ्या गाडीत 4 चाकीमध्ये टाकली आणि कचरवाडी गोतंडी या फॉरेस्टात नेऊन त्याच्यावर गँगरेप केला माझ्या मंडळीवर. पुढं काय झालं मग? पुढं माझी मंडळी पोलिस्टर बाई, ते मुलं, त्याचे भाऊ वगैरे इंदापूर पोलीस स्टेशनला गेले. इंदापूर पोलीस स्टेशनला गेल्यानंतर पोलिसांना सांगितली सर्व झालेली हकीकत. सर असा गँगरेप झालाय, माझ्या वडिलांचा मर्डर झालाय. त्यांनी अजिबात ऐकून घेतलं नाही. सांगितलं की आम्ही श्रीमंत पोपट डोले, दिलीप डोले यांच्या विरोधात आम्ही केस घेऊ शकत नाही. जेव्हा तो येईल आम्हाला सांगेल त्यावेळेला आम्ही केस घेऊ, नाही तर तुमची केस घेणार नाही. त्याच्यानंतर आम्ही 4 वेळा
इंदापूर पोलीस स्टेशन, जंक्शन पोलीस स्टेशन, बावडा पोलीस स्टेशनला गेलतो. कोण गेले होते? प्रयत्न केला होता. सर्व- आम्ही सर्व सर्व आम्ही मुलांनी- म्हणजे तुम्ही होता का त्यावेळेस? नाही आमचे मी वडील जेलमध्ये होते, होतो. सर. हे सर्व घटना मला माझ्या मंडळीने सांगितली. नंतर 2 ते 4 वेळा सर आम्ही पोलीस स्टेशनला सुद्धा गेलो. जंक्शन पोलीस स्टेशनला जाऊन आलो. इंदापूर पोलीस स्टेशनला 2-3 वेळा गेलो. तू स्वतः गेला होता ते? हा आई सोबत स्वतः आहे सर मी. ओके. तरी पण तिथल्या लोकांनी, पोलीस स्टेशनच्या लोकांनी आम्हाला उलट हिसकावून हाकलून बाहेर काढलं. त्यावेळी- खोटारड्यांना तुमचं काय खरं आहे म्हणून. मग सर त्यावेळेस आम्ही आमच्या वडिलांच्या पण कानावर घातलं. मग वडील त्यावेळेस तुरुंगात होते, येरवडा मध्यवर्ती जेलमध्ये का म्हणजे शिक्षा भोगत होते. मग त्यावेळेस आमचं काय चाललं नाही सर. मग वडिलांनी आल्यानंतर परत एकदा आम्ही पोलीस स्टेशनला गेलो. म्हणजे 2025 मध्ये हा आता हा चालू तुम्ही चालू पोलीस काळात स्टेशनला एकदा आम्ही तक्रार देण्याचा प्रयत्न केला सर. गेला. मग काय म्हणले त्यावेळेस- पोलीस? त्यावेळेस पण पोलिसांनी आमची तक्रार घेतली नाही, दखल घेतली नाही. तुमच्यापाशी असा काय ठोस पुरावा आहे, तुम्ही त्याच वेळेस का तुम्ही केलं नाही, असं आम्हाला उलट सुलट येड्यात काढलं सर त्यांनी. हाकलून काढले. तुमचे काय खरे नसते बनवशाने हाकलून काढले सर. आम्ही तिथं लय आरडावरडा केला पण आमची दखल काय घेतलेली नाही. मग पुढे काय, म्हणजे काय म्हणले पोलीस नक्की? ज्या वेळेस ते मोठा माणूस येईल आमच्यापाशी तेव्हा त्यांचं ऐकून मग ऐकून काय आम्ही करू करायचं ते केस निर्णय करू घेऊ. काय निर्णय आणि घ्यायचा ते श्रीमंत आमच्या- पोपट ढोले सारखा पुढाऱ्याचा वरिष्ठ माणूस आहे, हा असं करू शकत नाही, करू तुम्ही शकत खोटं नाही. बोलताय असं तुम्ही ते खोटं म्हणले. बोलताय असं आणि त्यांनी हे- हाकलून काढलं. मग आता नक्की काय सिच्युएशन आहे? आता तुम्ही कुठे गेले? न्यायालयात वगैरे गेलेले? न्यायालयात गेलोय आम्ही सर. आम्ही गेलोय, सर. न्यायालयात दाखल केलेले आहे, विनंती अर्ज आम्ही केलेला आहे. इंदापूर- न्यायालयात आम्ही इंदापूर- कंप्लेंट पण दिलेली आहे. इंदापूर तरी पण सर सेशन सुद्धा ती तक्रार आता दाखल केल्यानंतर तो श्रीमंत ढोले नावाचा जो येऊन माणूस आहे त्याने सर, अजून तो आम्हाला धमकी आता देतोय. पण दमदाटी करतोय की ती दमदाटी केस बऱ्या करतोय. बोलानं माघारी घ्या, नाही माघारी तर घ्या, तुमचं काही नाहीतर खरं नाही. तुम्हाला जाळून मारून टाकायला. हा आता दमदाटी हा, करतोय आता सर तो दम- माणूस. काय म्हणतोय तू? तुम्हाला तुम्ही- जिवंत सोडणार नाही. तुम्ही एक वेळ तुम्हाला जे झालंय ते तुम्हाला अजून लक्षात आलं नाही का, तुम्हाला कळलं नाही अजून आम्ही काय करू शकतोय, कुठल्या हद्दीपर्यंत आम्ही जाऊ शकतोय, आम्ही काय करू शकतोय, आमचं कोणी काही वाकडं करू शकत नाही, असं त्याचं ठामपणे म्हणणं आहे. तुम्ही बऱ्या बोलानं तुम्ही आम्हाला माघारी घ्या. तुम्ही बऱ्या बोलानं केस माघारी घ्या, तुम्ही आमचं काही सुद्धा वाकडं करू शकत नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. हा सरकारकडे आमची एवढीच मागणी आहे सर. आता कोर्ट झालं, पोलीस आमची विनंती वरिष्ठ आहे की लोक, वरिष्ठ आम्हाला न्याय अधिकाऱ्यांसमोर आमचं एवढंच मागणी आहे सर की आम्हाला न्याय द्या. न्याय मिळावा. आम्ही पारधी समाजाचे आहोत. आमचे वाडा वडील आई सगळे आम्ही गरीब आणि आहोत. अनपढ आयुष्यात जगलेले आहेत. भटकंती करून त्यांनी उदरनिर्वाह केलेला आहे त्यांच्या आयुष्यातला. श्रीमंत- तर आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्ही आणि आमचे लेकर बाळ आता कुठंतरी चांगल्या मार्गाला, मला न्याय मिळावा. चांगल्या मार्गाने जगण्याचा प्रयत्न करतोय, इमानदारीने जगण्याचा प्रयत्न करतोय आणि माणुसकी कुठंतरी आम्हाला पण मिळावी ह्या दृष्टिकोनात भावनेतून आम्ही जगण्याचा प्रयत्न करतोय. तर आम्हाला न्याय द्यावा. औषध तुमचं काय सरकारकडे मागणं आहे? आम्हाला न्याय मिळावा. आम्हाला त्याची अटक व्हावा त्याची एवढी अटक व्हावा. आम्हाला विनंती याची आमची. विनंती आहे आमची.